वुमेन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बातमी आहे मेळघाटातील प्रलंबित प्रश्नावर आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले असून प्रशासनाला थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे। शिवसेना पक्ष आणि प्रहार सामाजिक संघटनेच्या संयुक्त संपर्क अभियानाअंतर्गत त्यांनी धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील विविध गावांचा दौरा करत नागरिकांशी थेट संवाद साधला। मेळघाट संघर्ष महापदयात्रेनंतरही पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार, वन हक्क आणि रस्त्याचे अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात प्रथम क्रमांक पटकावलेल्या मोगरदा आणि गडगा भांडूम गावांना भेट देत बच्चू कडू यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। दरम्यान शिवसेनेच्या गाव तिथे शाखा अभियानाला मेळघाटात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसला। विविध गावातील अनेक नागरिकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत पक्षावरील विश्वास व्यक्त केला। गडगा भांडूम येथे आयोजित सभेत बोलताना बच्चू कडू यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली। संघर्ष यात्रेनंतर प्रशासनाला पुरेसा वेग देण्यात आला, मात्र अनेक कामे अद्याप कागदावरच असल्याचा आरोप त्यांनी केला। विशेषतः मेळघाटातील वीज प्रश्नावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत वस्त्या आजही अंधारात असल्याचे सांगितले। यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा दिला, संघर्ष यात्रेदरम्यान दिलेल्या सूचनाची अंमलबजावणी झाली नाही तर दिवाळीच्या काळात हजारो नागरिकांसह अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य घेराव घालण्यात येईल। तसेच वीज प्रश्नावर स्वतंत्र जन आंदोलन उभारण्याचाही इशारा त्यांनी दिला। मेळघाटाच्या जनतेच्या हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। अशाच व्हायरल अपडेटसाठी बघत राहा वुमेन्स 24 चॅनल।